ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। हत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी हत्ती नेमके कसे असतात, आपण हत्तींना जपायला कसं हवंय, आपल्याला हत्तींची भाषा येऊ शकते का, समजू शकते का, याबद्दल बोलतोय। या गप्पा आपण अशाच पुढे सुरू ठेवणार आहोत। हत्ती खूप हुशार आहे, म्हणजे तुमच्याशी बोलल्यानंतर ते आणखी नव्यानं जाणवतो। बुद्धिमान पण आहे आणि तो हुशार पण आहे। पण हत्तीच्या हुशारीचा तुम्हाला कधी अनुभव आलाय? हो, बरेच अनुभव आलेत। म्हणजे हत्तीला जर तुम्हाला जंगल दाखवायचं असेल, आय एम टॉकिंग अबाउट वाईल्ड एलिफंट, तर त्यांना जर तुम्हाला जंगल दाखवायचं असेल तर ते अशा पद्धतीने तुम्हाला जंगलात फिरवतात ना की तुम्ही प्रत्येक पावलावर अरे मला जे वाटत होतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे। पुढे गेल्यावर तो फक्त अशा वेली वगैरे बाजूला करतो, आपल्याला जिथे वाटतं जंगल संपलंय त्याच्या पुढेही प्रचंड सुंदर जंगल असतं। हत्तीबरोबर चालताना कधीच कुठल्याच प्राण्याने आमच्यावरती हल्ला केलेला नाहीये। की हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे, तो कळपासोबतच पुढे सरकतो। त्याचं मॅनेजमेंट कसं असतं जेव्हा तो पुढे सरकत असतो? कधी थांबायचं, कुठे थांबायचं? ते सगळं ठरवत असते ते कळपातली प्रमुख मादी, मॅट्रिआर्कल सोसायटी आहे। तर ती कळपातली प्रमुख मादी ही प्रचंड अनुभवी असते आणि तिला अनुभव हा तिच्या आधीच्या मॅट्रिआर्कने दिलेला असतो। तर त्या मादीने ती मादी ठरवते की कुठल्या दिशेने कळप जाणार, पिल्लं असतील तर किती किलोमीटर चालायचं, पिल्लं नसतील तर किती किलोमीटर चालायचं, एखादा हत्ती कळपातल्या कुठल्या मादीला त्रास देत असेल तर फॉर्मेशन काय ठेवायचं आणि त्या मादीला प्रोटेक्ट कसं करायचं। त्याच्यानंतर जर धोका वाटला तर पिल्लांभोवती जे म्हणजे वज्र कवच म्हणणार होतो पण ते गज कवच आहे, ते गज कवच अगदी 10 सेकंदात तयार करतात आणि त्यावेळी पिल्लं मध्ये आहेत हे तुम्हाला कळत देखील नाही। अन्न कसं शोधायचं, नुसत्या वासावरनं तिला कळत असतं कुठल्या भागात जास्त अन्न आहे, मग ते तिथे कळपाला कसं घेऊन जायचं। त्यांच्या सूचना ह्या दरवेळी आवाजाच्या माध्यमातून देत नाही। अख्खा कळप जरी चालत असेल आणि तुम्ही त्या झुडपाच्या बाजूला असाल तरी तुम्हाला कळत नाही की बाजूने 25 हत्तींचा कळप चाललाय। इतके ते शांतपणे चालत असतात। तिच्या शेपटीने त्या सूचना दिलेल्या असतात, जी लीड करत असते। आणि सेकंड मॅट्रिआर्क ते शिकत असते की शेपटीने सूचना कशा द्यायच्या, मग कळप कुठल्या दिशेला जाणार आहे हे आम्हाला कळतं। मग ते कळप दिसले, हत्ती दिसला तर काय करायला हवं, म्हणजे लेमॅनने, सर्वसामान्य माणसानं? आता काय केलं माहिती आहे, आपण सतत बॉम्बिंग करून किंवा हत्तीचा कळप आल्यावर अख्खच्या अख्खं गाव त्याला बघायला जातं, तर आपण आधी तो शाय होता, माणसं दिसली की तो निघून जायचा। आपण बघायला जाऊन 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 त्याचा लाजाळूपणा पूर्ण घालवलाय। त्यामुळे माणूस आला तरी मी तिथे उभं राहणार आहे आणि मी खाणार आहे, तुम्ही फटाका फोडा। म्हणजे कसं होतंय ना की एखाद्याला आपण म्हणतो की हा निबर झालेला आहे, तर त्याला आपण तसं बनवलेलं असतं, तो लाजाळू असू शकत असतो पण आपण त्याचा तो स्वभाव मोडून काढतो। तसं आता झालंय की आता हत्तीला कॉरिडॉर दिला ना तर हत्ती निघून जाण्यामध्येच इंटरेस्टेड असतो। आपण त्याला 200-300 जण येतात आणि 10 हत्तींना बघत उभे राहतात, मग त्यांना वाटतं हां म्हणजे ते उभे राहणार आहेत ना, ठीक आहे, म्हणजे माझं मी खायचंय आणि मगच मी जायचंय। ज्या हत्तीला पूजनीय स्थान आपल्या समाजामध्ये आहे, कारण तो गणेशाचं रूप आहे, तर त्याला आपण 10 दिवस पुजतो, रोज नमस्कार करतो, गणेशाची मूर्ती अनेकांच्या देव्हाऱ्यामध्ये असते। पण समाजात जेव्हा तुम्ही हत्तीसाठी काम करता, वावरता, तेव्हा तेच पूजनीय स्थान खरंच आहे हत्तीसाठी? मूर्ती आपल्याला त्रास नाही देत म्हणून आपण मूर्तीवर प्रेम करतो, पण जो जिवंत गणपती आहे त्याचा आपल्याला त्रास होतोय असं वाटल्यावर आपण त्याचा तिरस्कार करतो। ते कुठेतरी समाजाने समजून घेतलं पाहिजे। जर हत्ती नाहीसा झाला तर हत्तीचं काहीच बिघडत नाही, त्याला माहिती आहे कधीतरी अतित्रासामुळे मला मानसिक त्रास होऊन मी मरणार आहे किंवा माझं एवढं आयुष्य आहे ते जगल्यावर मी मरणार आहे, पण तो नसणं हे माणसाच्या दृष्टीने भयंकर आहे। म्हणजे मी नेहमी प्रकर्षाने समजेल अशा पद्धतीने सांगतो। बिरबलाचा तो प्रश्न होता 27 + 9 बरोबर किती, तर ती 9 नक्षत्र पावसाची आहेत, 27 नक्षत्रातली 9 नक्षत्र पावसाची आहेत, ती जर नाहीशी झाली तर उत्तर 0 येणार आहे। त्याच पद्धतीने हत्ती जर नाहीसा झाला तर त्याचं उत्तर माणसाच्या दृष्टीने निसर्ग 0 होण्याच्या दिशेने केलेला प्रवास आहे। तुम्ही खूप छान एक शब्द वापरला हत्तीसाठी की बाबा की तो जंगलातला गणपती आहे आणि याच जंगलातल्या गणपतीसाठी तुम्ही खूप स्तुत्य उपक्रम सुद्धा सुरू केला, ज्याच्याबद्दलचा उल्लेख तुम्ही मगाशी गप्पांमध्ये केलात। तर आपण प्रेक्षकांना हे सांगायला हवंय
की हत्ती आपल्याला हवाय, हत्तीला आपल्याला जपायचंय, त्यासाठी आपण काय करू शकतो? आम्ही गेल्या वर्षीपासून लोकांना विनंती करतोय की जसं तुम्ही घरच्या गणपतीला मोदक किंवा जी मिठाई असते ती देता, तशी मिठाई आमच्या जंगलातल्या गणपतीला सुद्धा द्या. तो जिवंत गणपती खरोखर आपल्याला जपतोय आणि निसर्ग वाढवतोय. प्रत्येक घरातनं एक जरी झाड आम्हाला दानामध्ये मिळालं, साधारण त्याची 2,500 ते 3,000 रुपये किंमत असते. एक झाड, कारण आम्ही 5 वर्षाचं झाड लावतोय. छोटं झाड लावलं तर कदाचित ते कुठल्या बकरीने खाल्लं, कोणाचा पाय पडला तर संपू शकतं, पण ते मोठं झाड लावलं तर ते नक्कीनी जास्त जगतं. तर अशी मिठाई, असा मोदक आमच्या जिवंत गणपतीला जरी आपण दिलात तरी फार मोठी ती मदत होईल. भाषा प्रत्येकाला कळते, म्हणजे भाषा प्रत्येकाला येते, समजते, पण तुम्हाला भावना कळतात, म्हणजे माणसांच्या पण आणि हत्तींच्या पण, आणि त्या भावनेमुळे तुम्ही हार्ट टू हार्ट कनेक्ट साधता. तुमच्याशी बोलल्यानंतर हे तर सगळ्यांच्याच लक्षात आलंय की हत्ती खूप प्रेमळ आहे. आपण त्याला त्रास नाही दिला तर तो आपल्याला काही नाही करणार, आणि तो जगणं हा त्याच्यापेक्षाही जास्त आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो तुमच्या कार्यामध्ये ज्याला जसं शक्य आहे तसं प्रत्येकानं आपलं योगदान देऊया आणि तुमचं जे कार्य आहे ते आणखी मोठं बनवूया. मनापासून शुभेच्छा या कार्यासाठी आणि धन्यवाद पुन्हा एकदा. आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल थँक्यू सो Thank you. मच. Thank you थँक्यू, so much. धन्यवाद.